हाय ट्रेडर, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि खरं तर धन्यवाद बोलतो की तुम्ही इंस्टाग्रामला चांगला रिस्पॉन्स देताय. आणि एक गोष्ट आहे, तुम्ही एका ट्रस्टेबल चॅनलवरती आज येताय, व्हिजिट करताय, त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. बिकॉज मार्केटमध्ये ज्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओज आणि काही शॉर्ट्स पोस्ट होताना दिसत आहेत आणि चांगल्या प्रकारे मोठ्या मोठ्या पद्धतीने जे कोर्स सेलिंग होताना दिसत आहेत, त्यातून तर एक गोष्ट समजते की तुम्हाला इथे कोण शिकवायला नाही आले. आणि जरी चांगल्या पद्धतीने शिकवलं बी असेल, आहेत चांगले ट्रेडर्ससुद्धा आहेत, पण त्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला खूप सारा वेळ जातो किंवा खूप सारा टायमिंग निघून जातो. आणि त्या मोस्ट ऑफ पिरियडमध्ये तुम्ही तुमचं अकाउंट एका चांगल्या पद्धतीने मायनसमध्ये घेऊन गेलेला असता. बट जास्त उशीर न होता मी तुम्हाला एक छोटीशी कल्पना देतो की मी सुद्धा गेले 6 ते 7 वर्ष झालं या फील्डमध्ये आहे. पण या अगोदर मी फक्त हिंदीमध्ये व्हिडिओ बनवत होतो आणि जास्त ऑनलाईन किंवा जास्त यूट्यूबला मी अवेलेबल नसल्या कारणाने मी कधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. पण आत्ता मला जसं मार्केटमध्ये दिसतंय की वातावरण थोडंसं खराब आहे, त्या वातावरणाचा मी थोडासा अनुभव घेऊन मी आत्ता तुमच्यासाठी या वातावरणामुळे काही नवीन गोष्टी घेऊन येत आहे, ज्या तुम्हाला बेसिक गोष्टी असतील आणि त्यापासून तुम्ही एक चांगला मोटिव्ह घेऊन स्वतः इंडिपेंडेंट होऊन ट्रेडिंग करू शकता. भले मी आज हा व्हिडिओ खास यासाठी बनवतो की मी जे रील्स बनवतो इंस्टाग्रामवरती मराठीमध्ये, तर मोस्ट ऑफ लोक मला क्वेश्चन करतात की सर तुम्ही कसे करताय, किंवा दादा तुम्ही कसं करताय या गोष्टी, काय सांगू शकाल का याच्याबद्दल. तर बघा, मी आज पूर्ण सेटअप तर डिस्क्लोज नाही करत आहे, बट मी एक गोष्ट सांगतो की ज्या पद्धतीने आपण ट्रेडिंग करतो ना, त्यामध्ये ना तुम्हाला इंडिकेटरची गरज आहे, ना तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज आहे. फक्त प्राइस ॲक्शन मॅटर करतं, तुमचा व्हॉल्यूम मॅटर करतो आणि त्यानुसारच तुम्ही तुमच्या ट्रेडिंगमध्ये प्लॅनिंग करू शकता किंवा ट्रेडिंगमध्ये तुम्ही इन्व्हॉल्वमेंट घेऊन तुमचं करिअर बनवू शकता. ट्रेडिंग ॲज अ बिझनेस घ्या, गॅम्बलिंगमध्ये घेऊ नका. खूप साऱ्या चर्चा यावरती अगोदरही झालेल्या आहेत. पण फ्युचरमध्ये आपण एक मोठी कम्युनिटी बनून एक चांगला ट्रेडर आपल्याच ग्रुपमधनं रेडी करायचा आहे, यासाठी माझे प्रयत्न आहेत. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सेटअपबद्दल सांगतो. आज आपल्याला 3 सेटअप दिले, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. चांगले सेटअप होते, छोटे छोटे एस एल दिलेले. आणि त्या एस एलला मार्केटने टचसुद्धा केलेलं नाही आहे. मार्केट नेहमी आपल्या डायरेक्शनला निघत आलेलं आहे. आजसुद्धा 3 ट्रेड मिळाले. ऑब्व्हियसली सकाळी जर तुम्ही बघितलं असाल तर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं. गॅप डाऊन ओपन होताच मार्केट थोडंसं कन्सॉलिडेट करत करत गॅप फिल केल्यानंतर आपण वेट करतो की मार्केटने एकतर गॅप फिल करून वरच्या साईडला होल्डिंग केलं पाहिजे, एक पुलबॅक घेऊन मग आपण एंट्रीचा प्लॅनिंग करतो. पण नेक्स्ट कॅन्डलनेच मार्केटमध्ये रेड कॅन्डल बनवली आणि रेड कॅन्डल बनवल्यानंतरून एक चांगला सेटअप आयडेंटिफाय झाला आणि त्या सेटअपमध्ये आपण 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो घेतलेला आहे. दुसरी गोष्ट, 1:2 आला, थोडंसं थांबलो, पुन्हा एकदा मार्केटमध्ये वेट करत बसलो. वेट केल्यानंतर समजलं परत एकदा मार्केट त्याच लेवलला टच करायला चाललाय. म्हणजे बघा तुम्ही काय होते, लेवल वीक होत चाललेली आहे, स्ट्रॉंग लेवल नाही आहे ती. कारण की सपोर्ट, रेजिस्टन्स हे तुम्हाला माहिती पाहिजेत. मार्केटने पुन्हा एकदा रेजिस्टन्स टच केला, प्रिवाइस डे क्लोज होता, तिथे पुन्हा एकदा रेड कॅन्डल बनून मार्केट आपल्या डायरेक्शनला निघून आला. ह्याच्या मागचे ॲनालिसिस वेगळे, मी तुम्हाला मार्केटबद्दल आणि कसं असतं त्या गोष्टी समजवते, ना की मी तुम्हाला कसे एंट्री आणि एक्झिट प्लॅन करायचे त्या गोष्टी. एंट्री एक्झिट प्लॅन करण्यासाठी तो सेटअप माझा पूर्णपणे वेगळा आहे. त्या सेटअपवरती फक्त आणि फक्त तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आणि जेव्हा तो सेटअप बनेल, त्या सेटअप बनल्यानंतरून तुम्हाला प्राइस ॲक्शन बघून एंट्री प्लॅन करायची आहे. दुसरी गोष्ट, तिसरी जी एंट्री भेटली ती एक दिलखुलास एंट्री भेटलेली आहे. मध्यंतरी पाहू शकता तुम्ही की मार्केट 1.5-2 तास पूर्ण साईडवेज होतं, पण जेव्हा आपला जो रेजिस्टन्स तोडला त्यानंतरून जो मार्केटने धमाका घातला ना, तो आपल्यासाठी एक चांगला आणि उत्तम दर्जाचा प्रॉफिट घेण्याचा क्षण होता. आणि एक चांगल्या पद्धतीने मार्केट अपसाईडला निघत गेलं. पहा तुम्ही, आज जो अपसाईड डायरेक्शनमध्ये जो ट्रेड मिळाला त्याच्यामध्ये सुद्धा ऑलमोस्ट 200 पॉईंटची मोमेंटम होती.
अगं तुम्हाला बॅक साईडला बी बघायचं असेल ना, तर काल मी हा जो व्हिडिओ टाकलेला आहे, काल सुद्धा मार्केट ओपन झालं आणि लगातार मार्केट खालच्या साईडला पडत आलं. पुन्हा एकदा मार्केटने काय केलं रे, मार्केटने आपल्या सेटअप कशी आला, मार्केटने सेटअप बनवला आणि सेटअपनुसारच मार्केट पुन्हा एकदा 200 पॉईंट फॉल केलं. ऑब्विसली गोष्ट आहे, त्याच्या अगोदर पण तुम्ही पाहू शकता एक सुंदर आणि एक डोळ्याला बघण्यासारखं दृश्य म्हणा किंवा बघण्यासारखा चार्ट आहे. इथे MSCI मतलब रिबॅलेन्सिंग होतं इथे. MSCIचं रिबॅलेन्सिंग होतं त्यामुळे इथं आपल्याला एक चांगल्या प्रकारे फॉल पाहायला भेटला. बट फॉल असंच नाही भेटलेला आहे आणि ह्या गोष्टी खरं आहे खोटे आहे हे तुम्ही नंतर आयडेंटिफाय करा. बट आपला सेटअप जेव्हा इथं आयडेंटिफाय झाला ना, आपण तेव्हाच एंट्री मारलेली आहे. ह्या कॅन्डलला आपला सेटअप आयडेंटिफाय झाला होता आणि ह्या कॅन्डलनी जेव्हा लो तोडला ना, तेव्हा आपण इथे एंट्री प्लॅन केलेली आणि त्याच्यानंतर एक सुंदर फॉल आपल्याला पाहायला भेटला. अपसाईडला सुद्धा त्याच्या वरच्या साईडला सुद्धा सेम कंडिशन आहे. इकडे सुद्धा एक दोन आपल्याला पॉईंट्स पाहायला भेटलेत, पण ॲक्च्युअलमध्ये जर तुम्ही बघायला गेला ना, तर तुमच्या पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग कसे करता, तुम्ही ट्रेडिंगला किती महत्त्व देता, किती इम्पॉर्टन्स देता, ह्यावरती सुद्धा तुमच्या गोष्टी अवलंबून असतात. बॅक साईडला बघा, आपण आजचेच नवीन ट्रेडर नाही आहोत. आपण भरपूर सॉरी भरपूर दिवसापासून या गोष्टी करत आहोत. जेवढ्या लेवल्स पाहायच्या तेवढ्या लेवल्स बघा. भरपूर लेवल्स बॅक साईडला सुद्धा अवेलेबल्स आहेत तुमच्यासाठी. मी हे आत्ता मार्क केलेल्या गोष्टी नाही आहेत. ऑलमोस्ट जवळजवळ 1-2 वर्षाचे सुद्धा तुम्हाला इथे लाईनिंग मार्क केलेले बघायला भेटतील. हे बघा, मी 2024चं तुम्हाला आता दाखवतो. 2024 ह्याच्या अगोदरच्या मी डिलीट केलेल्या आहेत मे बी. 2024चे सुद्धा तुम्हाला इथं लाईनिंग मार्क्स भेटतील आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शिकायला भेटतील, पाहायला भेटतील, जिथे तुम्ही चांगल्या प्रकारे एक नवीन कल्पना घेऊन आपल्या मार्केटमध्ये काम करू शकता. आणि तुम्हाला एक शॉकिंग गोष्ट सांगतो, गेल्या 2 दिवसात फॉरेक्स मार्केटमधून आपण एक चांगलं म्हणजे बेस्ट ऑफ द बेस्ट सेटअप यूज करून तिथून चांगले ROI जनरेट करतोय. तुम्हाला ह्याही गोष्टी फ्युचरमध्ये पाहायला भेटतील. बट आधी तुम्ही इंडियन मार्केटवरती फोकस करा. 1-2 महिने जाऊन द्या, आपण फॉरेक्स मार्केटवरती सुद्धा शिफ्ट होऊ. आणि एक गोष्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा ट्रेडिंगमध्ये ऑप्शन सेलिंग, ऑप्शन बाईंग, BTST, सेल टुडे बाय टुमारो, STBT, ह्या सगळ्या गोष्टींवरती मी बॉटमपासनं काम करणार आहे आणि तुम्हाला तुमचं फ्युचर सेट करून देणार आहे. तर फक्त आणि फक्त तुमचं एक काम आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.